हमारे टीचर्स है सभी इज्जत करते हैं। ऐसी शख्सियत मोहतरमा वंदना टाकरकर मैडम, मैं उनको इन 4 मिसरों के साथ आवाज़ देता हूँ कि किसने छूकर मुझे पत्थर से इंसान किया, किसने छूकर मुझे पत्थर से इंसान किया। मुद्दतों बाद मेरी आंख में आंसू आए और उसकी आंखें मुझे मीरा का भजन लगती है, पल के झपकाए तो लोबान की खुशबू आए। वंदना टाकरकर मैडम। सगळ्यांना नमस्कार। मराठीत बोलणार आहे मी, चालेल। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षणावर आणि आमच्या शाळेवर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, माझ्या दोन्ही शाळांमधील मराठी असेल किंवा उर्दू शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत की ज्यांचं आमच्या शाळांवर खरोखर प्रेम आहे, असे सर्वजण आपापली कामं सांभाळून आज इथे उपस्थित झालेले आहेत। या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच स्वागत करते। तन्वीर सरांनी महिन्यापासून आम्हाला आमंत्रण देऊन ठेवलं होतं की या तारखेचं बुक करून ठेवा, कॅलेंडरवर लिहून ठेवा की या तारखेला तुम्हाला यायचं आहे। आजही ऑफिसमध्ये एक मीटिंग होती, मीटिंग आटपून लगेच तातडीनं आम्ही इथं निघालो। थोडासा वेळ झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, परंतु तरीसुद्धा तन्वीर सरांसाठी आम्हाला इथे यायचंच होतं। कारण मला आठवतं ज्या वेळेला रायपूर मराठी शाळेला ISO दर्जा मिळाला होता आणि त्यानिमित्त एक मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला मी जरी नसले तरी मला माहीत झालं होतं की आमचे सन्माननीय फारुख दादा आणि बाकी सुद्धा गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी खूप खंत व्यक्त केली होती की मराठी शाळेला जर ISO मिळू शकतं मग उर्दूला का नाही, क्या कम है हमारे स्कूल में। आणि त्यावेळेला त्यांनी परखड मत सगळ्यांच्या समोर व्यक्त करून थोडंसं लागेल असं ते बोलले होते, पण कधी कधी कडू औषध सुद्धा खूप जालिम उपाय करतं आणि त्याचाच परिपाक म्हणजे या शाळेने सुद्धा कात टाकली। साप कसा कात टाकल्यानंतर आणखी वेगाने धावतो, तसंच शाळेने सुद्धा अगदी थोड्या कालावधीमध्ये खूप चांगली प्रगती केली, ISO दर्जा मिळवला आणि आज हे रूप दिसतंय आपल्याला शाळेचं। हे सगळ्यांनी आपली जे काही निरुत्साह होता, उदासीनता होती, ती झटकली आणि सगळेजण कामाला लागले। कामाला लागल्यानंतर काही होऊ शकतं, कुछ भी कर सकते हो, कुछ भी पा सकते हो। जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, लेकिन वो हर काम अलग ढंग से करते हैं। आणि हेच तत्व या शाळेतल्या शिक्षकांनी समजून घेतलं, इतरांकडून काही घेतलं आणि आपल्या शाळेचा सुद्धा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी ठेवला आणि ते सत्यात उतरवलं। कधी कधी असं असतं की कॅप्टन सगळ्यात महत्त्वाचा आहे, नेता महत्त्वाचा आहे, मग तो शाळेचा असेल, गावाचा असेल, राज्याचा असेल किंवा देशाचा असेल। नेता कोणाला म्हणायचं की जो पुढे नेतो, असा नेता पाहिजे, असा कॅप्टन पाहिजे सगळ्याच पातळीवर। आणि आमच्या शाळेमध्ये तन्वीर सरांच्या रूपाने असा कॅप्टन आम्हाला मिळाला। वास्तविक तन्वीर सर काय आहेत मला चांगलं माहिती आहे। कधी कधी आमचं कसं म्हणणं असतं, शाळेतल्या शिक्षकांचा जो बंड पोरगा आहे त्यालाच कॅप्टन करून टाकायचं, म्हणजे बाकीचे पोरं आपोआप काम करतात। तसंच आमचं काहीसं झालं। माझा लहान भाऊ आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती मी काय बोलते ते। मग तन्वीर सरांना जेव्हा आम्ही हे मुख्याध्यापक पद दिलं, त्याच्यामुळे इकडे तिकडे जायचा प्रश्नच नाही, कारण कॅप्टन नेमला ना, कॅप्टनचं काम आहे सगळ्या शाळेवर लक्ष ठेवणं। त्यामुळे एवढा बदल झाला की ते तन्वीर सर आम्हाला जुने दिसलेच नाही आता। इतका बदल, एवढा उत्साह, इतका सगळ्या शाळेसाठी खिशातून लावायची तयारी आता, एवढे झपाटून गेले ते। फक्त आता थोडीशी आपली उर्दू शाळेची जी दुसरी जागा आहे तिथंच थोडीशी सुधारण्याची आणखी गरज आहे। वास्तविक त्या शाळेची जागा फारुख दादांनी गावासाठी दान केली होती त्यावेळेला, मला हे सगळं माहिती आहे। खूप त्यांचं योगदान आहे, त्यांच्यासोबत अनेकांचं आहे गावातल्यांचं। शाळेवर शिक्षणावर प्रेम करणारे अनेक दानशूर मंडळी यामध्ये बसलेले आहेत। बऱ्याचदा मला जुन्या आठवणी सुद्धा येतात की या शाळेला भेटी देताना कधी कधी वाईट गोष्टी सुद्धा आम्हाला कराव्या लागल्या, वाईट गोष्टीसाठी सुद्धा भेटी द्याव्या लागल्या आहेत। अनेक प्रसंग आले, त्या नोंदी आम्हाला घ्याव्या लागल्या, त्यामुळे रायपूर उर्दू म्हटलं की आमची इच्छा राहत नव्हती यायची, पण आता मात्र आम्ही वेळात वेळ काढून रायपूरसाठी वेळ काढतो। इतकं आमचं सुद्धा आता प्रेम या रायपूरवर जडलेलं आहे। हे सगळी टीम, परवेज असतील, नाहीद मॅडम असेल आणि विशेष म्हणजे अंशकालीन निदेशक मधला आमचा तौसिफ, की तौसिफ नसला तर मी शाळा तपासणीला यायची नाही। तौसिफ आहे का शाळेवर, म्हणजे पूर्ण पगार नसून केवळ मानधनावर काम करणारी ही मुलं, पण शाळेसाठी रात्रंदिवस काम तयार कर।
म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आमची अल्लाकडे खरंच प्रार्थना आहे की आता त्यांनाही परमनंट करावं आणि त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने नक्की चांगले निर्णय घ्यावे. कारण असे झटणारे मनापासून काम करणारे फार कमी लोक असतात. पण त्याने कधी विचार केला नाही की मला मानधन आहे. मागे मागे तर मानधन सुद्धा नव्हतं, पण तरी त्याची शाळेशी जी नाळ जोडलेली आहे त्यासाठी तो शाळेसाठी कधीही रात्रंदिवस अहोरात्र काम करायला तयार असतो. असे खरे कार्यकर्ते जर असतील सगळेच तर ती शाळा कुठल्या कुठे नक्कीच जाऊ शकते. आज हा शाळेने जो नावलौकिक मिळवलेला आहे, 100 वर्षामध्ये जी प्रगती केली आहे, आणखी सुद्धा भरपूर प्रगती व्हावी यासाठी मी सगळ्यांना खरंच शुभेच्छा देते. आणि माझे तन्वीर सरांसह सगळ्या स्टाफला खरंच त्यांचं मी अभिनंदन करते की त्यांनी आज ही स्थिती, आज सगळेजण कौतुक करण्यासाठी जमलेले आहे. नाही तर बोलायसाठी सगळे येत होते शाळेमध्ये, ये नाही हो नाही, ये क्या चल रहा है, ऐसा क्या आहे. सगळ्यांच्या तक्रारीच फक्त आमच्याकडे 2-3 जण सतत आलेले राहायचे. क्या है तुम्हारा ध्यान नहीं है स्कूल की तरफ, ऐसा है वैसा है. आम्हाला ऐकून घ्यावं लागायचं. आपले लेकरं चांगलं नसलं की मायला ऐकावंच लागतं. मग आम्ही सुद्धा ते चिडीचूप ऐकून घेत होतो की ठीक आहे आता बघूया काय होतं ते. पण हळूहळू त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन केलं. कारण जेव्हा शिक्षकाच्या मनामध्ये तळमळ राहील आणि कुठेतरी शाळेच्या प्रेमाविषयीची एखादी वाद जेव्हा पेटते तेव्हा ते कुठल्या कुठे काहीही करू शकतात. नकार घंटा तर खूप असतो. क्या करे गावी अच्छा नहीं है, क्या करे बच्चे ही अच्छे नहीं है, ये है वो है. तक्रारीचा पाडा कधीच संपत नसतो. पण तक्रार करणं हे सोपं आहे, पण त्यातून मार्ग काढणं हे खरं कौशल्याचं काम आहे. आणि जो मार्ग काढतोस तोही यशाकडे जातो. जेव्हा ही वृत्ती सगळ्यांमध्ये बदलेल, अडचणींचा पाडा न बसता त्यातून मार्ग कसा काढता येईल, तेव्हा जी शाळेची प्रगती होते. शाळेच्या प्रगतीसाठी मी खरोखर मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि शेवटी 2 ओळी असे म्हणेल की मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, लेकिन पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर, वो शीशा से. आणि एक राहिलं अतिशय सुंदर, खूप म्हणजे असं वाटलं नाही की मराठी माध्यमातून ते शिकलेले आहेत. उर्दू असेल, शायरी असेल, छान सुंदर गीत अतिशय चांगल्या आवाजामध्ये, सुंदर अशा आवाजामध्ये त्यांनी ते पेश केलं. अक्षरशः काका सुद्धा मान डोलावत होते त्या गाण्यावर. मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करत होती, सगळ्यांना खुश करून टाकलं. केवळ ते मरीजचेच डॉक्टर नाही आहे तर ते सगळ्यांचे डॉक्टर आहे असं मला वाटतं. सर खरंच धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. देखिए अभी आपके सामने वंदना टाकरकर मैडम, इन्होंने अपने ख्याल, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बातें हो, तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बातें हो, जमी पे चांद कहाँ रोज रोज उतरता है. इस तरह की बातें अभी टाकरकर मैडम ने यहाँ पर की है. इसके पहले कि हम आगे बढ़े, हमारे दरमियान दूधा